प्रत्येक स्त्री जी 40शीत येते तिचा सगळ्यात मोठा हेल्थ कन्सर्न असतो मेनोपॉज. आज मॅम कडनं सगळे डाऊट्स क्लिअर करूया आणि भेटूया निवेदिता मॅमला. कम ऑन. हॅलो मॅम, हाऊ आर यू? आय एम फाईन लविना. मॅम, माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा आहे की मी ऐकलेलं आहे मेनोपॉज हा 50शीत स्टार्ट होतो. मेनोपॉज म्हणजे पाळीबंद होणे आणि प्रत्येक स्त्रियांसाठी हे वय वेगवेगळं असू शकतं, पण साधारण 45 ते 50 या वयोगटामध्ये पाळी जाते. मॅम, मेनोपॉज म्हणजे फक्त हॉट फ्लॅशेस का? मेनोपॉजमध्ये शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही बदल होतात आणि हे बदल होण्याचं कारण की इस्ट्रोजन नावाचं जे हार्मोन आहे त्याची कमतरता होते. नुसतं हॉट फ्लॅश हे काही सिम्पटम नाही आहे, अनेक सिम्पटम्स असतात. मॅम, मेनोपॉज मध्ये वेट गेन हे कंपल्सरी होतच का? मेनोपॉजमध्ये थोडंसं वजन वाढू शकतं, परंतु जर तुम्ही चांगली आहाराची काळजी घेतली आणि चांगलं एक्सरसाइज केली तर वजन बिलकुल वाढणार नाही. मॅम, मेनोपॉज म्हणजे सेक्स लाईफ संपलं का? एंड ऑफ सेक्स लाईफ हे मुळीच नाही. कारण का की मेनोपॉज नंतर तुम्हाला प्रेग्नन्सी राहायची काही शक्यता नसते आणि तोपर्यंत तुमच्या जबाबदाऱ्याही कमी झालेल्या असतात. त्याच्यामुळे सेक्स लाईफचा शेवट हा मुळीच नाही आहे. रादर यू कॅन एन्जॉय. मॅम, मेनोपॉज आलंय म्हणजे म्हातारपण आलंय असं समजायचं का? बिलकुल नाही. मेनोपॉजमध्ये उलट तुम्ही ही सेकंड इनिंग आहे. पॉझिटिव्ह अप्रोच ठेवला तर तुम्ही खूप आनंदी जगू शकता. थँक्यू मॅम फॉर युअर व्हॅल्युएबल टाइम आणि माझे सगळे डाऊट्स क्लिअर केल्याबद्दल. बुक युअर अपॉइंटमेंट फॉर पर्सनलाइज्ड गायडन्स. थँक्यू.